समर्थचा ताफा, ईस्टर्न फ्री वेव्हरचा, हे सगळे मराठा आंदोलक आता आझाद मैदानाच्या दिशेने कूच करतायत। मनोज जरांगे सध्या आराम करतायत। आझाद मैदानात पोहोचल्यानंतरच ह्या सगळ्या मराठा आंदोलकांशी ते संवाद साधतील अशी शक्यता दिसते। मात्र जवळपास 1000 किलोमीटरचा प्रवास करून मनोज जरांगे आता मुंबईत धडकलेले आहेत। आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, गोळ्या घातल्या तरी चालतील मात्र आरक्षणाशिवाय माघार नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता आज नेमकं काय होतंय, कारण एक दिवसाच्याच आंदोलनाची परवानगी आहे, त्यामुळे मनोज जरांगे नेमकी काय भूमिका घेतायत, सरकारकडून कोणता मंत्री किंवा कोणतं शिष्टमंडळ हे मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधण्यासाठी पोहोचतंय याकडे सुद्धा लक्ष असेल। ईस्टर्न फ्री वेव्हर मनोज जरांगे यांचा ताफा आहे आणि आता आझाद मैदानाकडे हा सगळा ताफा कूच करतोय। मनोज जरांगे हे अंतरवाली सराटीतून निघालेले होते। 27 तारखेला ते निघालेले होते। वाटेत ठिकठिकाणी जंगी असं स्वागत त्यांचं करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता मनोज जरांगे मुंबईत दाखल झालेले आहेत। दुसरीकडची ही टीव्ही स्क्रीनवरची दृश्य, उजवीकडची जी मराठा आंदोलक आधीच आझाद मैदानात दाखल झालेले आहेत त्यांचे आहेत। या सगळ्यांनी हम सब जरांगे अशा टोप्या घातलेल्या आहेत। हे संपूर्ण वातावरण या ठिकाणी भगव्या टोप्या आणि मनोज जरांगे यांच्या संदर्भातील घोषणाबाजीनं भारावून गेल्याचं आपण पाहतोय। हा सगळा मराठा आंदोलकांचा, लाखो मराठा बांधव जे आहेत ते आरक्षणाच्या मुद्द्यासाठी म्हणून मनोज जरांगे यांच्या सोबत मुंबईत दाखल झालेले आहेत। ओबीसीतून आरक्षण हवं, टिकणारं आरक्षण हवं असं मनोज जरांगे यांचं म्हणणं आहे। त्यामुळे मनोज जरांगे यांच्या या मागणी संदर्भात नेमका काय निर्णय घेतला जातो या संपूर्ण घडामोडींवर लक्ष असेलच। मनोज जरांगे हजारोंच्या गाड्यांचा ताफा घेऊन सध्या मुंबईच्या दिशेने कूच करतायत। जरांगेंचा हा ताफा आपण पाहतोय। पांजरपूरमध्ये हा ताफा दाखल झालेले हजारो गाड्या ज्या आहेत त्या मराठा बांधवांच्या जरांगे यांच्या सोबत आहेत। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्याला क्षणाक्षणाची अपडेट देतात। प्रदीप, कुठे पोहोचलाय हा ताफा आणि पुढचं कसं नियोजन? तर आमचे प्रतिनिधी ठिकठिकाणाहून आपल्याला अपडेट देत आहेत। ही सध्याची दृश्य आपण पाहतोय। मनोज जरांगे हे मराठा बांधवांसह आता मुंबईत दाखल झालेले आहेत। ही आरपारची लढाई आहे, आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही अशी भूमिकाच मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे मांडलेली आहे। मुंबईत जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांनी आता ते मुंबईमध्ये दाखल झालेले, सध्या ते गाडीमध्ये आराम करतायत। मनोज जरांगे यांचा मोर्चा मुंबईमध्ये दाखल झालेला आहे। ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवेवर सध्या ते पोहोचलेले आहेत आणि आझाद मैदानाच्या दिशेने ते कूच करतायत। संजय सरोदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेले आहेत। संजय, आपण पाहतोय मोठं शक्ती प्रदर्शन, कसं पुढचं नियोजन काय सांगाल? तर थोड्याच वेळात हा मोर्चा आझाद मैदानावर धडकणार आहे। ओबीसीतून आम्हाला आरक्षण हवंय या प्रमुख मागणीसाठी जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलन छेडलेलं आहे। यावेळी ही आरपारची शेवटची लढाई असणार आहे अशी भूमिकाच मनोज जरांगे यांनी घेतलेली आहे। आज एक दिवस या आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली आहे। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेत। प्रदीप, आपण पाहतोय एकीकडे आझाद मैदानात देखील जोरदार तयारी झालेली आहे आणि आझाद मैदानाच्या दिशेने निघालेले जरांगेही जोरदार शक्ती प्रदर्शन करत मुंबईत दाखल झालेत, काय सांगाल? वृषाली, सध्या आपण पाहतोय की वडाळ्याच्या रोडवरती सध्या मनोज जरांगे यांचा ताफा जो आहे तो पोलिसांनी आता इन आणि आऊटच्या दिशेनं काढलेला आहे। वनवेचा आपण पाहतोय की तो रस्ता मनोज जरांगे यांच्यासाठी मोकळा केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि मनोज जरांगे यांच्या गाड्या ज्या आहेत ते सध्या आपण पाहतोय की पुढे आझाद मैदानाच्या दिशेनं रवाना होताना पाहायला मिळतात। मनोज जरांगे यांच्यासोबत ज्या ताफ्यामधल्या गाड्या आहेत त्या सध्या आपण पाहतोय की पोलिसांनी या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेमध्ये काढलेल्या आहेत, कारण मागच्या बाजूला मोठ्या प्रमाणावरती आपण पाहतोय की मनोज जरांगे गाडीमध्ये आराम करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि याच गाडीमधून मनोज जरांगे जे आहेत त्या अंतरवाली सराटीमधून ते थेट आझाद मैदानापर्यंतचा प्रवास करणार होते। सध्या आपण पाहतोय की ईस्टर्न वेव्हरती आल्यानंतर या गाड्या ज्या आहेत ते पोलिसांनी आपण पाहतोय की एका बाजूनी पुढे आता आझाद मैदानाच्या दिशेनं काढले आपल्याला पाहायला मिळतात। आझाद मैदानावरती थोड्या वेळात मनोज जरांगे यांचं आंदोलन जे आहे ते सुरू होत आहे आणि याच आंदोलनासाठी आपण पाहतोय की राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले मराठा बांधव हे सगळे आपण पाहतोय की पुढे आझाद मैदानाच्या दिशेनं जात होते। मात्र रात्रीच आपण पाहतोय की काही गाड्या ज्या आहेत ते वाशी टोल नाक्यावरती येऊन थांबलेल्या होत्या
आणि सध्या मनोज जरांगे हे मुंबईच्या वेशीवरती दाखल झाल्यानंतर पांढरपूर चौकामधून वडाळ्यावरून आपण पाहतोय की दादरच्या दिशेहून पुढे आता आझाद मैदानाकडे रवाना होत आहेत। मनोज जरांगे यांची भूमिका मैदानामध्ये गेल्यानंतर आजची अतिशय महत्त्वाची असणार आहे, कारण एक दिवसाची परवानगी अवघी आपण पाहतोय की राज्य सरकारने दिलेली आहे। सध्या मनोज जरांगे हे आराम करताना पाहायला मिळतात, कारण जवळपास 1000 किलोमीटरचा प्रवास करत मनोज जरांगे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। आंतरवाली सराटीमधून निघाले, त्यानंतर जुन्नरला त्यांचा काल मुक्काम झाला आणि गावोगावी स्वागत स्वीकारून रात्रीच्या वेळेस पहाटे 4-4, 5-5 वाजेपर्यंत प्रत्येक गावामध्ये मनोज जरांगेंचं स्वागत होत होतं। ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे या मागणीसाठी त्यांनी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतलेला आहे। मुंबई पोलिसांकडून आज त्यांना सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आंदोलनाची परवानगी दिलेली आहे, मात्र हे आंदोलन वाढू शकतं असा पवित्रा जो आहे तो या सगळ्या मराठा बांधवांनी घेतला आणि तशी तयारी देखील त्यांची आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय, कशा पद्धतीचं सध्या वातावरण मुंबईच्या आझाद मैदान परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। ठिकठिकाणी आपण पाहतोय की पावसामुळे चिखल झालेला आहे, मात्र तरी देखील जिथे जिथे सुकलेली जागा मिळते त्या ठिकाणी हे सगळे मराठा आरक्षक बांधव जे आहेत ते या ठिकाणी बसताना आपल्याला पाहायला मिळतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रक, टेम्पो आणि 4 चाकीतून मोठ्या संख्येने मराठा आंदोलक जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते किल्ले शिवनेरी महामार्ग सहभागी झालेले आहेत आणि शिवनेरीच्या पायथ्यापासून पारंपरिक वाद्याच्या गजरात आंदोलन करते शिवाई मंदिरात पोहोचले आणि त्यानंतर आपण पाहतोय की त्यांचा प्रवास आता मुंबईच्या मनोज जरांगे हजारोंच्या गाड्यांचा ताफा घेऊन सध्या मुंबईच्या दिशेने कूच करतायत। जरांगेंचा हा ताफा आपण पाहतोय, पांढरपूरमध्ये हा ताफा दाखल झालेला आहे। हजारो गाड्या ज्या आहेत त्या मराठा बांधवांच्या जरांगे यांच्या सोबत आहेत। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्याला क्षणाक्षणाची अपडेट देत आहेत। प्रदीप, कुठे पोहोचलाय हा ताफा आणि पुढचं कसं नियोजन? तर आमचे प्रतिनिधी ठिकठिकाणाहून आपल्याला अपडेट देत आहेत। ही सध्याची दृश्य आपण पाहतोय। मनोज जरांगे हे मराठा बांधवांसह आता मुंबईत दाखल झालेले आहेत। ही आरपारची लढाई आहे, आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही अशी भूमिकाच मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे मांडलेली आहे। मुंबईत जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांनी आता ते मुंबईमध्ये दाखल झालेले, सध्या ते गाडीमध्ये आराम करतायत। मनोज जरांगे यांचा मोर्चा मुंबईमध्ये दाखल झालेला आहे। ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवेवर सध्या ते पोहोचलेले आहेत आणि आझाद मैदानाच्या दिशेने ते कूच करतायत। संजय सरोदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेले आहेत। संजय, आपण पाहतोय मोठं शक्ती प्रदर्शन, कसं पुढचं नियोजन, काय सांगाल? तर थोड्याच वेळात हा मोर्चा आझाद मैदानावर धडकणार आहे। ओबीसीतून आम्हाला आरक्षण हवंय या प्रमुख मागणीसाठी जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलन छेडलेलं आहे। यावेळी ही आरपारची शेवटची लढाई असणार आहे अशी भूमिकाच मनोज जरांगे यांनी घेतलेली आहे। आज 1 दिवस या आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली आहे। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेत। प्रदीप, आपण पाहतोय एकीकडे आझाद मैदानात देखील जोरदार तयारी झालेली आहे आणि आझाद मैदानाच्या दिशेने निघालेले जरांगे ही जोरदार शक्ती प्रदर्शन करत मुंबईत दाखल झालेत, काय सांगाल? वृषाली, सध्या आपण पाहतोय की वडाळ्याच्या रोडवरती सध्या मनोज जरांगे यांचा ताफा जो आहे तो पोलिसांनी आता इन आणि आऊटच्या दिशेनं काढलेला आहे। वनवेचा आपण पाहतोय की तो रस्ता मनोज जरांगे यांच्यासाठी मोकळा केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि मनोज जरांगे यांच्या गाड्या ज्या आहेत ते सध्या आपण पाहतोय की पुढे आझाद मैदानाच्या दिशेनं रवाना होताना पाहायला मिळतात। मनोज जरांगे यांच्यासोबत ज्या ताफ्यामधल्या गाड्या आहेत त्या सध्या आपण पाहतोय की पोलिसांनी या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेमध्ये काढलेल्या आहेत, कारण मागच्या बाजूला मोठ्या प्रमाणावरती आपण पाहतोय की मनोज जरांगे गाडीमध्ये आराम करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि याच गाडीमधून मनोज जरांगे जे आहेत ते आंतरवाली सराटीमधून ते थेट आझाद मैदानापर्यंतचा प्रवास करणार होते। सध्या आपण पाहतोय की ईस्टर्न वेवरती आल्यानंतर या गाड्या ज्या आहेत ते पोलिसांनी आपण पाहतोय की एका बाजूनी पुढे आता आझाद मैदानाच्या दिशेनं काढलेले आपल्याला पाहायला मिळतात। आझाद मैदानावरती थोड्या वेळात मनोज जरांगे यांचं आंदोलन जे आहे ते सुरू होत आहे आणि याच आंदोलनासाठी आपण पाहतोय की राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले मराठा बांधव हे सगळे आपण पाहतोय की पुढे आझाद मैदानाच्या दिशेनं जात होते। मात्र रात्रीच आपण पाहतोय की काही गाड्या ज्या आहेत ते वाशी टोलनाक्यावरती येऊन थांबलेल्या होत्या आणि सध्या मनोज जरांगे हे मुंबईच्या वेशीवरती दाखल झाल्यानंतर पांढरपूर चौकामधून वडाळ्यावरून आपण पाहतोय की दादरच्या दिशेहून पुढे आता आझाद मैदानाकडे रवाना होत आहेत। मनोज जरांगे यांची भूमिका मैदानामध्ये गेल्यानंतर आजची अतिशय महत्त्वाची असणार आहे, कारण 1 दिवसाची परवानगी अवघी आपण पाहतोय की राज्य सरकारने दिलेली आहे। सध्या मनोज जरांगे हे आराम करताना पाहायला मिळतात, कारण जवळपास 1000 किलोमीटरचा प्रवास करत मनोज जरांगे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत।